थंडीच्या दिवसात गरमागरम माशाचा रस्सा भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत खायला खूपच छान लागतो. एकदा तरी नक्कीच करून बघितलं पाहिजे. आणि आता त्यासोबत तळलेले मासे किंवा फ्राय केलेला मासा, कुठेही मसाला न सुटता किंवा न फुटता मासा एकदम छान अशा पद्धतीने मासे फ्राय केलेले आहेत. हे बघा, मासा फ्राय आणि मासेचा रस्सा दोन्ही एकदमच छान लागतं. तर आज मी इथं आणलेले आहेत 1 किलो मासे. तर हे मासे मी स्वच्छ साफ करून धुवून असे घेतलेले आहेत. 1 किलो माशासोबत 10-12 लसूण पाकळ्या, बारीक 2 चिल्ले टोमॅटो, 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला, तिखट, मीठ, बारीक 2 मोठे चमचे बारीक रवा, हळद पावडर, अर्धा लिंबाचा रस, तेल, 1 इंच आलं, कोथिंबीर आणि बारीक किसलेलं खोबरं. तर इथं मी मासे एका बाउलमध्ये काढून घेत आहे. यामध्ये हळद आणि लिंबूचा रस, अर्धा लिंबाचा रस मी पिळून ठेवलेला आहे. इथे मी झाकण लावून ठेवून देत आहे. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेत आहे. तिथे खोबरं, लसूण, आलं आणि मीठ टाकून वाटण करून घेत आहे. वाटणातच मी मीठ टाकलेलं आहे. याचे वाटण तयार झालेलं आहे. आता इथे मी एक ताट घेत आहे. या ताटामध्ये 2 चमचे बारीक रवा, आलं लसणाची खोबऱ्याची पेस्ट आणि काळा मसाला, काळा तिखट, हे 3 घेतलेलं आहे. आणि आता हे जे मॅरिनेट करायला ठेवलेला मासा होता त्यातला घेऊन त्याला पहिल्यांदा मसाला लावायचा, नंतर तिखट लावायचं आणि त्याच्यानंतर बारीक रवा लावून घ्यायचा. असं 3 लेयर्स लावून हे मासे फ्राय करून घ्यायचे. तर असं हे बघा, अशा प्रकारे मी प्रत्येक माशाच्या पीसला असं मसाला, नंतर काळं तिखट आणि रवा लावून घेतलेलं आहे. आता हे मी एका पॅनमध्ये तेल टाकून घेत आहे आणि त्यामध्ये एक एक असा मासा फ्राय करून घेत आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता मासे फ्राय करून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी तेल टाकून घेत आहे आणि जे उरलेलं वाटण होतं ना, आलं लसूण खोबऱ्याचं आणि मीठ टाकलेलं, ते वाटण मी तेलामध्ये परतून घेत आहे. आणि 2 बारीक चिरलेले टोमॅटो या वाटणामध्ये परतल्यानंतर टोमॅटो टाकून घेत आहे. टोमॅटो पण असं थोडंसं परतून घ्यायचं. टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला, कांदा लसूण मसाला, काळं तिखट टाकून मासे जे टाकून हे परतून घ्यायचं आहे. आणि एकीकडे गरम पाणी ठेवलेलं आहे, ते गरम पाणी टाकून आपला रस्सा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थंडीच्या दिवसात गरमागरम माशाचा रस्सा भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत खायला खूपच छान लागतो. एकदा तरी नक्कीच करून बघितलं पाहिजे. आणि आता त्यासोबत तळलेले मासे किंवा फ्राय केलेला मासा, कुठेही मसाला न सुटता किंवा न फुटता मासा एकदम छान अशा पद्धतीने मासे फ्राय केलेले आहेत. हे बघा, मासा फ्राय आणि मासेचा रस्सा दोन्ही एकदमच छान लागतं. तर आज मी इथं आणलेले आहेत 1 किलो मासे. तर हे मासे मी स्वच्छ साफ करून धुवून असे घेतलेले आहेत. 1 किलो माशासोबत 10-12 लसूण पाकळ्या, बारीक 2